नमस्कार, आज आपण मराठी कोडी सोडवणार आहोत, तेही 10 सेकंड मध्ये. भाग 11 कोडी पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारी सर्व कोडी पाहायला मिळतील आणि ऐकायला देखील मिळतील. कोडी पाहूयात. कोड नंबर 1. अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली तरी दमत नाही? अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली तरी दमत नाही? ओळखा पाहू, ती गोष्ट काय असेल? मी तुम्हाला एक क्लू देते. ती अशी गोष्ट आहे की तिच्याशिवाय आपण राहू शकत नाही. तो एक आपल्या शरीराचा भाग आहे. आता सांगा पाहू, ती गोष्ट कोणती असेल? तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे जीभ. आपली जीभ किती जरी चालली तरी दमत नाही ना? आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 2. लाल आहे पण रंग नाही. लाल आहे पण रंग नाही. कृष्ण आहे पण देव नाही. कृष्ण आहे पण देव नाही. आड आहे पण पाणी नाही. वाणी आहे पण दुकान नाही. ओळखा पाहू, काय असेल बरं ते? विचार करा, म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल, तेही 10 सेकंड मध्ये. तुम्हाला एक मी क्लू देते. हे एक आडनाव आहे. आता तरी सांगा, काय असेल बरं याचे उत्तर? तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे लाल कृष्ण अडवाणी. कोड नंबर 3. लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो, पण रबरासमोर मी हारतो. पण रबरासमोर मी हारतो. ओळखा पाहू, मी कोण? सांगा बरं, काय असेल बरं ती गोष्ट? ओळखा पाहू, काय असेल बरं ते? तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे चुंबक. कारण चुंबक लोखंडाला खेचू शकते, पण रबरासमोर मात्र हारते. चुंबकामध्ये लोखंडाला ओढण्याची ताकद असते, पण रबराला ओढण्याची ताकद त्याच्यामध्ये नसते. कोड नंबर 4. जगभर मी फिरतो, जगभर मी फिरतो, पण जमिनीवर ठेवत नाही पाय. पण जमिनीवर ठेवत नाही पाय. दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो. दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो. रात्र आहे काळोखी माझ्याशिवाय. रात्र आहे काळोखी माझ्याशिवाय. ओळखा पाहू, मी कोण? सांगा बरं, काय असेल याचं उत्तर? कोण फिरतं जगभर? कोण रात्रभर झोपत नाही? ओळखा पाहू, तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे चंद्र. कारण चंद्र जगभर फिरतो. तो जमिनीवर पाय ठेवत नाही आणि रात्रभर आपल्याला तो आकाशात दिसतो. आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 5. खरेदी करताना मी काळा दिसतो, जाळल्यावर मी लाल होतो आणि फेकल्यावर सफेद. ओळखा पाहू, मी कोण? सांगा बरं, काय असेल बरं ते उत्तर? मी एक तुम्हाला क्लू देते. ती वस्तू लाकडापासून बनवली जाते. आता तरी सांगा, याचं उत्तर काय असेल बरं? तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे कोळसा. कारण कोळसा लाकडापासून बनतो. तो दिसायला काळा असतो. तो जाळल्यानंतर लाल बुंद होतो आणि तो फेकल्यानंतर म्हणजेच तो विझल्यानंतर त्याची सफेद कलरची राख तयार होते.
नंबर 6. रंग आहे माझा काळा, रंग आहे माझा काळा, उजेडात मी दिसते, उजेडात मी दिसते, अंधारात मी लपते, ओळखा पाहू मी कोण? सांगा बरं. अगदी सोपं उत्तर आहे. नेहमी ती गोष्ट आपल्या सोबत असते. आता तरी सांगा त्याचं उत्तर काय असेल बरं? ओळखा पाहू काय असेल बरं ते? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आपली सावली. आपली सावली आपल्या बरोबर नेहमी असते. कोड नंबर 7. 3 हात आहेत मला, 3 हात आहेत मला, माझे पोट आहे गोल गोल, माझे पोट आहे गोल गोल, गरमीमध्ये होतो माझा सर्वात जास्त उपयोग, गरमीमध्ये होतो माझा सर्वात जास्त उपयोग, ओळखा पाहू मी कोण? सांगा बरं काय असेल बरं याचं उत्तर? उत्तर खूप सोपं आहे. उन्हाळ्यात त्या गोष्टीचा खूप उपयोग केला जातो. आता सांगा पाहू काय असेल बरं ती वस्तू? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे पंखा. कारण पंख्याला 3 पान असतात म्हणजेच 3 हात. पंख्याचा मधला भाग असतो गोल गोल म्हणजेच पोट, आणि गरमीमध्ये त्याचा सर्वात जास्त उपयोग होतो, हो की नाही? कोड नंबर 8. पाण्यातून होतो माझा जन्म, पाण्यातून होतो माझा जन्म, आणि पाण्यातच जातो मी मरून, जेवणाशी आहे माझा जवळचा संबंध, जेवणाशी आहे माझं जवळचं नातं, ओळखा पाहू मी कोण? सांगा बरं काय असेल याचं उत्तर? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे मीठ. कोड नंबर 9. एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे, एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे, पांढऱ्या घराच्या आत लाल घर आहे, आणि लाल घराच्या आत बरीच लहान लहान मुले आहेत, ओळखा पाहू मी कोण? सांगा बरं याचं उत्तर काय असेल? मी एक तुम्हाला क्लू देते. हे एक फळ आहे. आता सांगा याचं उत्तर काय आहे बरं? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे कलिंगड. कारण कलिंगड वरून हिरवं असतं, आतून पांढरं असतं, आणि त्याच्यानंतरचा आतील भाग हा लाल रंगाचा असतो, आणि त्याच्यातल्या बिया म्हणजेच लहान लहान मुले. आहे की नाही मजेशीर उत्तर? अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी ऐकण्यासाठी, सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कोडी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.